पुढे बघा आता काय काय होते ते. मला राग एका गोष्टीचा आहे, गुंजवणीचं धरणासाठी मी 12ला उपोषण केलं. 9 दिवस पालकमंत्री असताना शेवटपर्यंत आले नाहीत. मी येणार जाणारच नाही, मरतोय तो मरू देवो हे बोलणारे. दुर्दैवाने त्याच्यात माझी किडनी गेली, हार्ट गेलं, ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. मी मृत्यूला कवटाळून परत आलेलो माणूस आहे. कदाचित माझं हे काम देवाने मला दिलेलं असेल. माझं गुंजवणीचं काम पुढचं अडकवलं. अहो 118 कोटीची देवाची उरळी आणि फुरसुंगीची पाण्याची योजना 25 कोटी रुपये फायनान्स स्वतः अर्थमंत्री असताना 1 रुपया दिला नाही. एसटी स्टँडला 60 कोटी बारामतीला देत आहे. 4.5 लोकांच्या घरात जाणाऱ्या पाण्यासाठी 25 कोटी देत नाही. माझा राग तो आहे. माझा राग माझा राष्ट्रीय बाजार अडकवला तो आहे. माझा राग माझं इंटरनॅशनल एअरपोर्ट अडकवलं, पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तो राग जरूर आहे. प्रचंड राग आहे मला. माझ्या पुढच्या पिढ्यांच्या 10 पिढ्यांच्या विकासाच्या मध्ये रोडा डालण्याचा आणि अडथळा करण्याचा प्रयत्न अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्यांनी केला. तो माझा राग नक्की आहे. माझं वैयक्तिक सोडावं, माझ्या लोकांशी जो खेळ करेल त्याच्याशी खेळ करणार मी. तुमच्या मते अजित पवारांनी नुकसान केलं. बरं बापू, जर आपण हे बघितलं आता तर अजित दादा सातत्याने ज्या पद्धतीने तुमच्या वरिष्ठांशी बोलतायत, त्यामुळे बैठका देखील होत आहेत. आज स्वतः देवेंद्र फडणवीस जी बारामती लोकसभा मतदार संघाच्या संदर्भात बैठक देखील घेणार आहेत. त्यांनी तुम्हाला बैठकीसाठी बोलवलंय का? आणि देवेंद्रजींनी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही माघार घेणार का? असं आहे की मी आत्ता मुंबईवरून येतोय आणि मला तर अजून तरी काही निरोप नाही. देवेंद्रजी प्रचंड रिस्पेक्ट त्यांच्याबद्दल मला आहे. 5 वर्ष मी त्यांच्याबद्दल बरोबर काम केलेलं आहे आणि हायली इंटेलेक्च्युअल महाराष्ट्राचा ॲसेट असणारा माणूस आहे. ॲसेट, राजकारणी म्हणून ॲसेट, संपत्ती आहे ती महाराष्ट्र, ती जपली पाहिजे. परंतु मी त्यांना सांगणार आहे की हारणारच आहेत ना. जे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते ह्यांना सांगतो. काही केलं ना, मी जरी उभा राहिलो नाही ना, लोक अजित पवारांना मतदान करणार नाहीत. सुप्रिया सुळे सहज निवडून येईल. मग 1 सीट जाणार असेल तर मी अपक्ष लढतो. शेवटी मी तुमचाच आहे ना. तुम्ही त्यांचेच आहात, तुम्ही पक्षात आहात, तुम्ही महाआघाडीत आहात. जर आपण बघितलं तर जर उमेदवारी राष्ट्रवादीत म्हणजे तर आपण माघार घेणार नाही असं विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे